नमस्कार. पत्रकार हेमंत जोशी ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात मी तुमचं मनापासून स्वागत करतो. अलीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा जपानवरून त्यांच्या निवासस्थानी परतले तेव्हा दारात ओवाळण्यासाठी त्यांची लेक दिविजा उभी होती. तिनं त्यांना आधी ओवाळलं आणि त्यानंतर बाप लेकीनं एकमेकांना प्रेमानं कवटाळलं. दोघांनी एकमेकांना अतिशय प्रेमानं आलिंगन दिलं. लेकीला फडणवीसांनी मोठ्या प्रेमानं जवळ घेतलं. जगातले फडणवीस प्रेमी तो व्हिडिओ बघून मला असं वाटतं की ज्याच्या त्याच्या प्रत्येकाच्या डोळ्यात ते बघून आनंदाश्रू उभे राहिले. त्याचवेळी जेव्हा केव्हा मी सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यामधलं नातं बघतो, त्या दोघांनी देखील आयुष्यभर केवळ पैशांना कवटाळण्याचं काम केलं आणि गलिच्छ घाणेरडं राजकारण करून या राज्याची वाट लावली. वाट लावण्यात पवारांचं मोठं योगदान आहे. अगदी अलीकडे या दिवसामध्ये मी पवारांचं लोक माझा सांगाती की कुठलंसं त्यांचं ते आत्मचरित्रपर पुस्तक वाचतोय. वाचलं की नेमकं त्यावर मी लिहीन. पण 43 वर्षाच्या या प्रदीर्घ पत्रकारितेमध्ये मी शरद पवारांना अतिशय जवळून बघत आलो आहे आणि पवारांच्याही बाबतीमध्ये नेमकं तेच घडलं आहे. थोडक्यात काय तर आत्मचरित्र ही आत्मस्तुती करणारे असतात आणि त्यातून त्यांचे तद्दन खोटे विचार बहुतेक वेळा डोकावत असतात. पवारांच्याही बाबतीमध्ये वेगळं असं काही घडलेलं नाही. किंबहुना पवारांनी इतरांचे आदर्श सांगताना स्वतः कोणते आदर्श जपले याचा थांगपत्ता लागत नाही, किंबहुना ते आपल्याला सांगता येत नाही. मित्रांनो, ज्या फडणवीसांचा अलीकडे पवारांना राग आला आहे आणि त्या दृष्टीनं ते फडणवीसांना गोत्यात आणत आहेत, अडचणीत आणत आहेत, त्यांना सतत कायम डोकेदुखी ठरेल, त्रास होईल पद्धतीनं वागता आहेत. पण फडणवीस आणि पवार यांच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. जसा संघ स्वयंसेवक सारं काही त्या गुरुसमोर म्हणजे भगव्या ध्वजासमोर अर्पण करून मोकळा होतो, तीच स्वयंसेवकाची वृत्ती त्या फडणवीसांमध्ये भिनलेली आहे. त्यामुळे कुठलाही प्रोजेक्ट उभा करत असताना फडणवीसांचं त्या पवार पद्धतीनं कधीही वागणं नसतं. मग ते नागपुरातलं अलीकडे उद्घाटन झालेलं कर्करोगावर निदान करणारं भव्य दिव्य इन्स्टिट्यूट असेल, इस्पितळ असेल, त्या इन्स्टिट्यूटच्या उभारणीमध्ये अर्थातच फडणवीसांची दिवसरात्र मेहनत होती, त्यांचं मोठं योगदान होतं. पण आता जर तुम्ही मागे वळून बघाल तर फडणवीसांनी त्या इस्पितळामध्ये स्वतःच्या नावानं बसण्यासाठी साधी खुर्ची देखील ठेवलेली नाही. आणि हाच नेमका शरद पवार आणि फडणवीसांमध्ये फरक आहे. केवळ कर्करोग निदान इन्स्टिट्यूट हेच एक उदाहरण नाही. फडणवीस आधी मुख्यमंत्री होते, त्यानंतर आता उपमुख्यमंत्री आहेत, किंबहुना विरोधी पक्षनेते असताना देखील किंवा जेव्हा केव्हा ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते, त्यांनी कितीतरी योजना आणल्या, योजना राबवल्या, नागपूरसारखं शहर सर्वांग सुंदर केलं, किंबहुना समृद्धी महामार्ग उभा केला. मित्रांनो, या समृद्धी महामार्गाच्या लगत असलेल्या जमिनी किंवा तिथे येणारे व्यवसाय किंवा या समृद्धी महामार्गात त्या व्यवहारात झालेल्या
अनेक भानगडी त्याची खूप मोठ्या प्रमाणावर माझ्याकडे माहिती आहे. अगदी भोकरदनचा पेट्रोल पंप नेमकं कोणाच्या मालकीचा तिथपासून तर नागपूर ते मुंबई दरम्यान समृद्धी महामार्गावर नेमक्या कोणत्या अधिकाऱ्यांनी जमिनी लाटल्या आहेत, जमिनी ठेवल्या आहेत, दलाल असतील, नेते असतील, मंत्री असतील, अनेकांनी तिथे गोंधळ घातला आहे. परंतु डोळ्यात तेल घालून तुम्ही कितीही तपास केला तरी फडणवीस किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या जमिनी या समृद्धी महामार्गाच्या लगत किंवा कोकणातलं नाणार असेल, मला माहिती आहे की कोकणातल्या नाणारमध्ये माझ्याकडे त्याची पण यादी आहे की तिथे नेमक्या कोणत्या मंत्र्यांच्या, कोणत्या अधिकाऱ्यांच्या, कोणत्या नेत्यांच्या, कोणत्या दलालांच्या जमिनी त्यांनी आधीच स्वस्तात घेऊन ठेवल्या आहेत. किंवा मेट्रो असेल, असे कितीतरी प्रोजेक्ट फडणवीसांनी उभे केले. मात्र या कुठल्याही प्रोजेक्टमध्ये, कुठल्याही योजनेमध्ये त्यांनी स्वतःचं हित साधलं किंवा त्यातून भविष्यातले आर्थिक स्रोत जपले असं तुम्हाला कुठेही आढळणार नाही. आणि हेच या फडणवीसांचं वैशिष्ट्य आहे. आणि फडणवीसांची ती उंची गाठण्यासाठी शरद पवारसारख्या नेत्यांना आणखी खूप जन्म घ्यावे लागणार आहेत. खरोखर खूपदा अगदी मनापासून हसू येतं जेव्हा केव्हा मी कधी सरकारी अधिकाऱ्यांच्या, शासकीय अधिकाऱ्यांच्या, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या किंवा नेत्यांच्या, दलालांच्या, मंत्र्यांच्या, व्यापाऱ्यांच्या, मीडियाच्या घोळक्यात बसलेला असतो आणि ते जेव्हा ज्ञानाचे डोस पाजतात किंवा मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली पद्धतीनं वागत असतात, ते सारं बघून हसू येतं. कारण त्या साऱ्यांचा त्या प्रकरणात कसा सहभाग आहे हे मला पुराव्यांसहित माहिती असते. पण केवळ देवेंद्र फडणवीस असे एकमेव ज्यांचा कुठल्याही योजनेत कधीही व्यक्तिगत स्वार्थ नसतो किंवा त्यांना त्याच्याशी काहीही घेणं देणं नसतं. त्यांना अमुक एखादी योजना, तमुक एखादा भव्य दिव्य प्रकल्प आधी उभा करायचा असतो आणि त्यानंतर राष्ट्राला, राज्याला अर्पण करून मोकळं व्हायचं असतं. त्यांना कुठेही स्वतःचं नाव पुढे करायचं नसतं किंवा पुढे पुढे करून स्वतःला मिरवून आणायचं नसतं. मला आश्चर्य वाटतं की केवळ पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना शरद पवारांनी मोठं करण्याचं काम केलं. त्यांना साखर कारखाने दिले, संस्था काढल्या, शाळा काढल्या, शैक्षणिक संस्था उभारल्या, व्यक्तिगत उत्पन्नाचे अनेक स्रोत उभे केले. पण त्या सगळीकडे शरद पवारांचा स्वतःचा सहभाग होता. आणि याच पद्धतीचा सहभाग घेऊन मराठवाडा किंवा उत्तर महाराष्ट्र किंवा विदर्भात आपली डाळ शिजणार नाही हे जेव्हा शरद पवारांच्या अगदी सुरुवातीला लक्षात आलं, त्यांनी मराठवाड्याला, विदर्भाला कायम सावत्र मुलाची वागणूक दिली. मराठवाडा किंवा विदर्भाचा विकास होईल या पद्धतीनं पवार कधीही त्यात गुंतले नाहीत, अडकून पडले नाहीत. एक मात्र चांगलं झालं की मराठवाड्यामध्ये विलासराव असतील, शंकरराव चव्हाण असतील, निलंगेकर असतील, मुंडे असतील, महाजन असतील, असे कितीतरी नेते झाले की त्यांनी स्थानिक पातळीवर त्या भागाचा, आपापल्या जिल्ह्यांचा, आपापल्या मतदारसंघांचा बऱ्यापैकी विकास साधला.
विशेष म्हणजे मराठवाड्यातून जे अधिकारी नोकरीत आले, सरकारी नोकरीत आले, प्रशासकीय सेवेत आले, त्यांनी देखील आपल्या नेत्यांना मराठवाड्याचा विकास साधण्यासाठी कायम सहकार्य केलं. अगदी मनापासून ते मदतीला धावले आणि शरद पवार विना देखील मराठवाड्याचा त्यांनी बऱ्यापैकी विकास साधला. मात्र ही परिस्थिती विदर्भात नव्हती. विदर्भातून कुठलेही अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, नेते, पुढारी, मंत्री कोणीही त्या पद्धतीनं विदर्भाचा विकास साधायला पुढे आले नाहीत. अपवाद सुधाकरराव नाईक यांच्यासारखे. परंतु जेव्हा सुधाकरराव नाईक आपल्यापेक्षा पुढे जात आहेत, आपल्याला फाट्यावर मारत आहेत, आपल्याला कमी लेखत आहेत, हे जेव्हा शरद पवारांच्या लक्षात आलं, तेव्हा त्या सुधाकररावांचं जगणं, त्यांचं सत्तेत राहणं याच शरद पवारांनी मुश्किल करून ठेवलं होतं आणि त्यातच पुढे त्यांचा अंत झाला. फक्त पवारांना बऱ्यापैकी पुरून उरले नितीन गडकरी आणि त्याहीपेक्षा देवेंद्र फडणवीस. फडणवीसांनी मात्र विदर्भाचा सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प सोडला. पण त्याचवेळी त्यांची वृत्ती शरद पवारांसारखी नव्हती. जेव्हा केव्हा फडणवीस सत्तेत असतात किंवा सत्तेत होते, त्यांनी विदर्भ सोडून मग तो पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मराठवाडा असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल, खानदेश असेल, कोकण असेल, सावत्र मुलाच्या भूमिकेत थोडक्यात काय की त्या पद्धतीनं फडणवीसांनी कधीही बघितलं नाही. जे मूल्यमापन त्यांनी विदर्भाच्या बाबतीमध्ये केलं त्याच पद्धतीचा विकास उर्वरित महाराष्ट्राचा देखील साधण्याचा ते कायम प्रयत्न करतात आणि तेथल्या स्थानिक नेत्यांना, त्या भागातल्या नेत्यांना, मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना, अधिकाऱ्यांना ते प्रोत्साहित करतात, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. अमुक एखादा निर्णय जर तमुक एखाद्याची चूक झाली तरीही ती चूक पदरात घेऊन ते या पद्धतीनं उर्वरित महाराष्ट्रातल्या साऱ्यांच्याच पाठीशी उभे राहतात. म्हणून पवारांना सोडून जो तो, मग अगदी एकनाथ शिंदे असेल किंवा अजित पवार देखील, म्हणजे पवारांच्या घरातले देखील, अगदी फडणवीसांचे राजकीय विरोधक जितेंद्र आव्हाडांसारखे राजकीय विरोधक देखील त्यांचं खाजगीत कौतुक करतात. आणि फडणवीस यांच्यासारखा नेता विदर्भाला मिळाला याचा आम्हाला अभिमान वाटतो. आणि याच फडणवीसांना पवारांच्या सांगण्यावरून जर मराठे केवळ एक बामण म्हणून चिडवत असतील, डिवचत असतील, त्यांना त्रास देऊ इच्छित असतील, तर त्या मराठ्यांना, त्या मुठभर मराठ्यांना फडणवीस नेमके कळलेलेच नाही. कारण देवेंद्र फडणवीस यांना आरक्षणाबाबतीमध्ये जेवढं प्रेम आहे, आस्था आहे, आपुलकी आहे, आदर आहे, हे व्हायलाच पाहिजे, त्यासाठी ते सतत प्रयत्न करत आहेत. त्या फडणवीसांना जर काही बोटावर मोजण्या इतके मराठे नेते समस्त मराठ्यांचं मन कलुषित करण्याचा प्रयत्न करत असतील, तर मला असं वाटतं की या अशा पद्धतीच्या खोट्या अपप्रचाराला अगदी मराठे देखील भुलणार नाहीत. त्यांच्या ते लवकर लक्षात येईल. देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मराठ्यांच्या पाठीशी असणं गरज आहे आणि त्यासाठी त्यांच्याकडे सत्ता देखील असणं तेवढीच मोठी आवश्यकता आहे. मित्रांनो, हा विषय इथेच संपलेला नाही, पुन्हा त्यावर मी बोलणार आहे. तूर्त एवढंच. नमस्कार. रेशीमबाग मैदानावर आकर्षक नागपूर मेगा ट्रेड फेअर, हँडलूम, हँडीक्राफ्टसह मनोरंजनाचा खजिना
अफलातून असे मत्स्यालय महिला विकास स्वयंरोजगार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं दक्षिण नागपुरातील रेशीमबाग मैदानावर भव्य नागपूर मेगा ट्रेड फेअर नागपूरकरांची गर्दी खिचत आहे. 340 फूट उंच असं भव्य प्रवेशद्वार, आकर्षक अशी रोषणाई, दिमागदार उंच उंच मनाला मोहित करणारे आकाश पाळणे, विविध प्रकारचे झुले, सारं काही अगदी लहान मुलांसह मोठ्यांना देखील आकर्षित करणारं असंच आहे. हँडलूम हँडीक्राफ्ट प्रदर्शनासोबतच अम्युजमेंट पार्क अर्थात मनोरंजनाची सर्वसाधारण या ठिकाणी आहे. 1 महिनाभर हे प्रदर्शन रोज दुपारी 4 ते रात्री 10 या वेळेत सुरू राहणार आहे. नागपूरकरांना या अम्युजमेंट पार्कसोबत हँडीक्राफ्ट हँडलूम एक्झिबिशनचा लाभ घेता येणार आहे. या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी असलेलं फिश टर्मिनल, सिंगापूर, थायलंड अशा प्रगत राष्ट्रांमध्ये दिसणाऱ्या फिश ॲक्वेरियमचा लाभ नागपूरकरांना आपल्या राज्यात नव्हे तर देशात पहिल्यांदा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. अबालवृद्धांना भुरळ घालणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मासोळ्या या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य असून एका भव्य अशा टनेलमध्ये हे मत्स्यालय साकारण्यात आले. दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांच्या हस्ते नुकतंच या प्रदर्शनाचं उद्घाटन झाले. या प्रदर्शनाचा आयोजक प्रमोद लोणारकर असून त्यांनी नागपूरकरांनी या वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शनाचा आवर्जून लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे.